विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बागेमध्ये जायला आवडत असेलच। बागेमध्ये वेगवेगळ्या रंगाची फुले असतात। गुलाब, झेंडू, शेवंती, पारिजातक, चाफा, मोगरा या प्रकारची सुगंधी फुले आपल्याला खूप खूप आवडतात। बऱ्याचशा मुली शाळेत येताना त्यांच्या केसात फुले माळतात। मुलांनो, आज आपल्या कवितेतील फुले आपल्याला काहीतरी सांगत आहेत, आपल्याशी ती काहीतरी बोलत आहेत। काय ते या कवितेद्वारे पाहू। तर कवितेचे नाव आहे हळूच या हो हळूच या। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज या कवितेचा अर्थ समजावून घ्यायचा आहे। हळूच या हो हळूच या, गोड सकाळी ऊन पडे, दवबिंदूचे पडती सडे। तर ही छोटी छोटी फुलं म्हणत आहेत की तुम्ही आमच्याकडे येताना हळूच या। का? कारण त्यांच्यावर जे पाण्याचे छोटे छोटे दवबिंदू पडलेले आहेत ते सकाळच्या गोड म्हणजेच कोवळ्या उन्हामुळे खूप खूप छान दिसत आहेत। हिरव्या पानातून वरती येऊनी फुल्लो जगती। तर ही छोटी छोटी फुलं आहेत ती हिरव्या पानातून वरती आलेली आहेत आणि फुललेली आहेत आणि ती खूप सुंदर दिसत आहेत। हृदय आमची इवलीशी, परिगंधाच्या मदिराशी, हासून डोलून देतो उधळून, सुगंध या तो सेवाया, हळूच या पण हळूच या। तर ही छोटी छोटी फुलं म्हणत आहेत की आमची जी हृदय आहेत ती इवलीशी आहेत, म्हणजे छोटी जरी असली तरी आमच्यामध्ये खूप खूप गंध म्हणजे वास, सुगंध दडलेला आहे, लपलेला आहे आणि तो सुगंध आम्ही काय करतो, हसून डोलून उधळून देतो म्हणजे वाऱ्यावर चौफेर आम्ही सुगंध पसरवतो आणि तो सुगंध तुम्ही सेवाया म्हणजेच घ्यायला या, म्हणजेच आमचा वास तुम्ही घ्यायला या, पण येताना कसं या, हळूच या। कधी पानांच्या आड दडू, कधी आणू लटकेच रडू, कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने। तर ही छोटी छोटी जी फुलं आहेत ती कधी पानांच्या आड दडून बसतात म्हणजे लपून बसतात आणि कधी कधी लटकेच रडू आणतात म्हणजेच खोटं खोटं रडतात आणि ती कधी वाऱ्याच्या झोताने इकडे तिकडे गमतीने डोलत बसतात। तरे तरेचे रंग किती आमच्या या अंगावरती। मग आमच्या जे अंगावर आहेत म्हणजेच फुलांचे रंग तुम्हाला माहिती असतील, किती वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतात फुलांचे आणि आकार पण वेगवेगळा असतो। निर्मल सुंदर अमुचे अंतर, या आम्हाला भेटाया, हळूच या पण हळूच या। मग जे आमचं अंतर आहे म्हणजेच आमचं मन आहे, फुलांचे मन आहे, खूप निर्मल म्हणजे निर्मळ आहे। कारण फुले बघा सुगंध देताना कधीही भेदभाव करत नाहीत, ती सगळ्यांना सारखा सुगंध देतात। म्हणून फुलांचे मन अंतर म्हणजे काय, तर मन खूप खूप निर्मळ आहे। आणि मग तुम्ही काय करा, आम्हाला भेटायला या, पण येताना काय करा, येताना तुम्ही हळूच या। धन्यवाद।